तर मी अमेय स्वागत करतो तुमचं वीकली जॉब अपडेटच्या 5व्या एपिसोडमध्ये। तर आजचा वीकचा पहिला जॉब अपडेट आहे BEST कडून, म्हणजे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग कडून। इथे दोन वेगवेगळ्या पोस्टसाठी आहे, प्रोबेशनरी इंजिनियर्स आणि सिनियर स्टायपेंडरी अप्रेंटिस। टोटल 55 पोस्ट आहेत प्रोबेशनरी इंजिनियरसाठी आणि सिनियर स्टायपेंडरी इंजिनियरसाठी 75 पोस्ट आहेत। त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय काय आहे? Candidates possessing the degree in electrical engineering and diploma in electrical engineering for filling ह्याच्यासाठी, and then after successful completion of 1 year training, म्हणजे सुरुवातीला 1 वर्षाची ट्रेनिंग असणार आहे, they will be absorbed as deputy engineers and charge engineers respectively in the electric supply branch। ओके, तर ह्याच्यासाठी फॉर्म फिलअप होणार आहे ते 7 ऑक्टोबर पासून ते 25 ऑक्टोबर पर्यंत। तुम्ही ह्या जिथे लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। ॲक्च्युली म्हणजे ऑनलाईन भरायचं नाही आहे, फॉर मोर डिटेल्स इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सने तर ऑनलाईन भरायचं नाही आहे, ऑफलाईन त्याचा फॉर्म आहे तो तुम्हाला जाऊन सबमिट करायचा। ह्या लिंकवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते दिसून येईल। डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला इथे क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे ते दिलेलं आहे, की डिग्री लागेल तुम्हाला युनिव्हर्सिटीमधून। त्यानंतर जे पोस्ट आहेत त्यांनी 55 आणि जे 75 दिले त्याचं बायफर्गेशन त्यांनी इथे दिलेलं आहे, की कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये किती नंबर ऑफ वेकेन्सीज आहेत ते। एज ग्रुप कितीपर्यंत असू शकतं? मॅक्झिमम 38 वय आहे, 38, आणि त्यानंतर जे काही रिलॅक्सेशन मिळतं रिलॅक्सेबल 5 इयर्सपर्यंत त्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत। तर सुरुवातीला जे 1 वर्षापर्यंत तुम्हाला 16,000 अप्रॉक्सिमेटली स्टायपेंड असेल डिग्रीसाठी जे रिक्वायरमेंट आहे ते, आणि जर डिप्लोमासाठी रिक्वायरमेंट आहे तिथे 13,000 तुम्हाला स्टार्टिंगला स्टायपेंड मिळेल 1 वर्षासाठी। आणि इथे दिलं कॉन्ट्रॅक्ट पिरियड ड्युरिंग द ट्रेनिंग 1 इयर आहे, आणि टोटल जो काय तुम्ही ॲज अ नंतर परमनंटसारखं तुम्ही जॉईन व्हाल, म्हणजे तुम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर जेव्हा जॉईन व्हाल ते टोटल 5 इयरचं कॉन्ट्रॅक्ट पिरियडवर असेल। तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं इथे डेप्युटी इंजिनियर म्हणून जर तुम्ही जॉईन झालात तर तेव्हा तुम्हाला 34,200 बेसिक असेल, आणि त्यानंतर जे काही DA HRA बाकीचे जे काही अलाउन्सेस वगैरे मिळतात त्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत। म्हणजे 1 वर्ष तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ट्रेनिंगमध्ये असाल, आणि पुढचे जे काय टोटल पुढचे जे 4 वर्ष टोटल 5 वर्षाच्या टेन्युअर पिरियडमध्ये तुम्हाला एवढं सॅलरी तिथे मिळेल। डिप्लोमासाठी 30,500 एवढं बेसिक असेल, आणि जे काय HRA DA आणि बाकीचे जे काही अलाउन्सेस आहेत ते तुम्हाला तिथे मिळतील। तर आता इथे अप्लाय कसं करायचं आहे त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे, कॅन्डिडेट्स पॉझेसिंग द रिक्विजिट क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ प्रोबेशनरी इंजिनियर्स अँड सिनियर स्टायपेंडरी अप्रेंटिस should apply in the prescribed form available on payment of 10 rupees at our cash department, आणि तिथे त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे कुलाब्याला मुंबईमध्ये। ठीक आहे, 9:30 ते 12:30 वेळेमध्ये दिलेलं आहे, आणि सॅटर्डे संडेज आणि हॉलिडेच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे जाऊन सबमिट करायचं आहे। ओके, त्यानंतर म्हणजे ही फॉर्मची फी दिली आहे त्यांनी, आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ड्युली फिल्ड इन द प्रिस्क्राईब फॉर्म अलॉंग विथ द सेल्फ अटेस्टेड फोटो। तुमचे सेल्फ अटेस्टेड फोटोज पण द्यायचे आहेत, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील त्याचे झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून द्या, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट वगैरे असेल त्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत। आणि अकंपनीड बाय डिमांड ड्राफ्ट ऑफ 300 रुपीज नॉन रिफंडेबल, जे नॉर्मल ओपन कॅटेगरीसाठी, आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 150 रुपीज इथे आहे। ओके, कुणाच्या नावाने द्यायचं आहे त्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत। 7 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरमध्ये ह्या ॲड्रेसवर इथे पोस्ट करायचं आहे। ओके, डिमांड ड्राफ्ट वगैरे, किंवा तुम्ही घेऊन पण स्वतः जाऊ शकता। त्याचा जो काय फॉर्म आहे त्याची लिंक वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड करीन। हा असा फॉर्म आहे, प्रिंटआउट करा आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये भरून तिथे सबमिट करा। ठीक आहे, चांगली वेकेन्सी आहे। जे मुंबई एरियामध्ये वगैरे असतील त्याने डेफिनेटली ते ट्राय करू शकता। पुढचं जॉब अपडेट आहे इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामचं। बरेच जणांना माहिती पण असेल, पण आता मी इथे आजच्या व्हिडिओमध्ये का कन्सिडर केलं आहे, कारण रेल्वेची जी रिक्रुटमेंट होते IRMS थ्रू ते आता UPSC थ्रूच होणार आहेत। तर ह्याची अजूनसुद्धा डेट आहे, जर कोणाला माहिती नसेल, किंवा जर इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामला हल्ली फार कमी मुलं फॉर्म भरतात, पण रेल्वेसाठी स्पेशली भरणारे आहेत बरेच मुलं। तर तुम्ही अजून पण भरला नसेल तर 8 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही UPSCचा म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामचा जो फॉर्म आहे तो फिल करू शकता। इथे दिले त्यांनी लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन। तर टोटल 225 वेकेन्सीज आहेत ते रेल्वेच्या अंडर ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। सिव्हिलसाठी 75 आहेत, मेकॅनिकलसाठी 40 आहेत, इलेक्ट्रिकलसाठी 50 आहेत, SNT म्हणजे सिग्नल अँड ट्रान्समिशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनवाले इथे मुलं अप्लाय करतात 40 आहेत, आणि स्टोअरसाठी टोटल 20 आहेत। टोटल ॲड केले तर टोटल 225 ॲडिशनल वेकेन्सीज इथे आणलेल्या आहेत। इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामसाठी जर कोण प्रिपरेशन करत असेल तर रेल्वेच्या वेकेन्सीज ॲड झालेल्या आहेत, अजूनही 2 दिवस आहेत। पुढचा जॉब अपडेट आहे रेल्वेतर्फे। तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB तर्फे आहे टेक्निशियनसाठी, रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स। तर त्याचा रिलेटेड आपण एक शॉर्ट ब्रीफमध्ये बघूया कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत त्या। तर टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल
टेक्निशियन ग्रेड 3 ओपन लाईनच्या आणि टेक्निशियन ग्रेड 3 वर्कशॉप अँड PUs. ओके, नंबर ऑफ पोस्ट इथे पुढे मेन्शन केलेल्या आहेत. मॅक्झिमम एज लिमिट आहे 36 इयर फॉर टेक्निशियन ग्रेड 1 आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी 33 इयर्सपर्यंत आहे. ओके, ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. लिंक वगैरे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, प्रोव्हाइड करेन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय आहेत तर BSc, BTech, डिप्लोमा इन फिजिक्स और इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT हे ग्रेड 1 साठी आहेत आणि ग्रेड 3 साठी 10th+ ITI और पास 10+2 विथ PCM. सिलेक्शन प्रोसेसमध्ये CBT असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेडिकल. ॲप्लिकेशन फीज आहेत ओपनसाठी 500 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 250. फॉर्म फिलअप 2 ऑक्टोबरपासून स्टार्ट झालेला आहे आणि 16 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म तो फिलअप करू शकता. नेक्स्ट जॉब अपडेट आहे महाप्रीतकडून, म्हणजे महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित. ओके, इंग्लिशमध्ये बघूया आपण त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ वेकेन्सीज वगैरे आहेत ते. हे एक्सपिरियन्स पोस्टसाठी आहेत ॲक्च्युली. मुंबई ऑफिससाठी MAIF मुंबई ऑफिस आणि पुणे ऑफिससाठी डिफरंट त्यांनी इथे पोस्टसाठी किती नंबर ऑफ वेकेन्सीज आहेत ते मेन्शन केले आहेत. आणि राईट साईडला इथे मी दिसू शकतो तुम्हाला की किती नंबर ऑफ मिनिमम इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. इथे दिसतंय 7 इयर्स, 5 इयर्स, 5 इयर्स, 2 इयर्सचा मिनिमम आहे इथे असिस्टंट इंजिनियरचा. तर ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते अप्लाय करू शकतात. सॅलरी इथे मेन्शन केलेली आहे स्क्रीनवर. जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचा जो काय ॲप्लिकेशन वगैरे आहे तर ह्या पर्टिक्युलर ॲड्रेसवर पाठवू शकता. डेट कधीपासून आहे 5 सप्टेंबरपासून चालू झालेला आहे आणि 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे ते फिलअप करू शकता. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये चेक करा तुम्ही ॲडमध्ये जे काय गोष्टी आहेत त्या. मी फक्त तुम्हाला ब्रीफ सांगतो आहे आयडिया की कुठले जॉब अपडेट्स आहेत ते. त्यानंतर पुढचं आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे. इथे पण एक पोस्ट आहेत ऑलमोस्ट सगळ्या तुम्ही बघितल्यात. तर ह्याच्यामध्ये पण त्यांनी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सच बोलवलेले आहेत. एज क्वालिफिकेशन आहे 1 सप्टेंबर ही डेट ते कन्सिडर करतील. 14 सप्टेंबरपासून ते 12 ऑक्टोबरपर्यंत आपल्याकडे डेट आहेत फॉर्म फिलअप करण्याची. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे. त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे mmrcl.com. ओके, PDF वगैरेची लिंक आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये देईन खाली, तुम्ही चेकआउट करू शकता. नीट सगळं त्याने दिलेले, डेझिग्नेशन कुठला, त्याचा ग्रेड पे काय असेल, किती नंबर ऑफ पोस्ट आहेत, एज, क्वालिफिकेशन काय मागितलं आहे, एक्सपिरियन्स तुमचा कुठल्या सेक्टरमध्ये हवा आहे आणि तिथे त्यांचं काम काय असेल तुम्ही एकदा जॉईन झाल्यानंतर, डिझायरेबल तुमचं वर्क ऑफ एक्सपिरियन्स काय. ओके, मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी म्हणजे हे असलंच पाहिजे आणि डिझायरेबल म्हणजे तुम्ही काय काम केलेलं असेल तर चांगल्या गोष्टी तुम्हाला प्रेफरन्स मिळाला जाईल. ठीक आहे, ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. पुढचा जॉब अपडेट आहे महावितरणतर्फे अप्रेंटिससाठी आहे. अप्रेंटिसमध्ये टोटल ग्रॅज्युएट अप्रेंटिस 14 आहेत, डिप्लोमा अप्रेंटिस 13 आहेत. ओके, लोकेशन कुठे आपलं छत्रपती संभाजीनगर येथे लोकेशन आहे. त्याने ॲडमध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की जे फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठीच आहे, बाकीच्यांनी अप्लाय करू नका. 10 ऑक्टोबरपर्यंत डेट आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर नाही, जी आपली अप्रेंटिसची वेबसाईट असते जसे की NATS किंवा NAPS असते, तिथे जाऊन तुम्ही फॉर्म तो फिलअप करू शकता. डिप्लोमा किंवा डिग्री असणं गरजेचं आहे. पुढचा जॉब अपडेट आहे ONGCतर्फे. हे पण अप्रेंटिससाठीच आहे. कधीपासून चालू होतं आहे तर 5 ऑक्टोबरपासून ते 25 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म ओपन असतील ONGCसाठी. डिफरंट रिजन वाईज त्याने दिलेलं आहे. वेस्टर्न रिजन असेल, मुंबई रिजन असेल, नॉर्दर्न, ईस्टर्न सगळीकडे त्याने दिलेलं आहे. एज लिमिट आहे 18 ते 24पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. रिक्वायरमेंट त्यांची काय आहे क्वालिफिकेशनची 10th, 12th, ITI, डिप्लोमा, इवन BE BTechसाठी सुद्धा आहेत. फक्त तुम्हाला पोस्ट आहेत ते कुठल्या ते चेकआउट करावे लागतील. तर इथे मी फक्त मुंबई सेक्टरचं इथे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून दाखवलं. PDFमध्ये प्रत्येक रिजन वाईज त्यांनी दिलेलं आहे. मुंबई सेक्टरमध्येच मुंबई, पनवेल, न्हावा, गोवा असं त्यांनी घेतलेलं आहे आणि बाकी वेस्टर्न रिजन जर तुम्ही कन्सिडर केलं तर तिकडे त्यांनी गुजरातचा एरिया वगैरे कन्सिडर केलेला आहे. स्टायपेंड जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर 9,000 रुपये आहे. 3 इयर्सचा डिप्लोमा कंप्लीट झालं असेल तर 8,050 आहे. ट्रेड अप्रेंटिस म्हणजे 10th किंवा 12th असेल तर 7,000 आहे. 1 वर्षाचं जर ITI ट्रेड असेल तर 7,700 आणि 2 वर्षाचं असेल तर 8,050 इक्विव्हॅलंट टू 3 इयर्सचा डिप्लोमा असेल तर. ठीक आहे, अप्लाय कसं करायचं आहे तर NAPSच्या पोर्टल थ्रू किंवा जर डिग्री कंप्लीट झाली असेल तर NATS पोर्टल थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जरी तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी एलिजिबल असाल तरीसुद्धा तुम्हाला फक्त एकाच पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. जर तुम्ही मल्टिपल ठिकाणी अप्लाय केलं तर तुम्ही रिजेक्ट व्हाल असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. ओके, सगळ्या लिंक आहेत ते खाली तुम्हाला मिळतील. क्लिक केल्यावर डायरेक्टली PDF किंवा त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन होईल.
जर तुम्ही ITIसाठी प्रिपरेशन करत असाल किंवा AE-JEEसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपल्या टेस्ट सिरीज आणि कोर्स वगैरे सुद्धा आपल्या ॲपवर मिळतील. सेम नाव आहे, अमेझिंग इंजिनियर्स हे ॲपचं नाव आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन जॉब अपडेटसोबत.